तर नमस्कार मित्रांनो, तर दसऱ्याच्या शुभ प्रसंगी मला भगवान बाबांच्या या पावन भूमीमध्ये म्हणजेच श्री क्षेत्र भगवानगडावर येण्याचं भाग्य लाभलं. मंडळी, भगवानगडाच्या भव्य प्रवेशद्वारातून एकदम हर्ष उल्हासात आतमध्ये प्रवेश केला. गडाच्या परिसरामध्ये मोकळा वारा अंगाला शहारा आणून जात होता. अगदी प्रसन्न असं ते वातावरण आणि दसऱ्याचा तो दिवस. पुढे बाबांच्या समाधीकडे दर्शन घेण्यासाठी निघालो. गर्दी जास्त असल्यामुळे बारीला लागावं लागलं आणि या नाद गर्जनेत पुढे सरकत राहिलो. माझा नंबर लागला आणि मीही बाबांच्या पाऊतकांचं दर्शन घेतलं. त्यानंतर पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी वरती आलो. पांडुरंगाचे दर्शन घेतले. मंडळी, मंदिराचा गाभारा हा दगडी बांधकामाचा असून खूपच आकर्षक आणि बघावासा वाटणार आहे. त्यानंतर शास्त्री बाबांचं दर्शन घेण्यासाठी गेलो, पण बाबा उपस्थित नव्हते, त्यामुळे बाबांच्या गादीचं दर्शन घेतलं. त्यानंतर बाबांचं वस्तू संग्रहालय बघितलं. बाबांची बैलगाडी, तलवार, भांडी आणि बंदूक असे वेगवेगळे सामान जपून ठेवण्यात आलेले दिसून येतं. त्यानंतर या सप्तऋषी मंदिरामध्ये दर्शन घेतलं. मंडळी, भगवानगडावर माणूस आपलं भान हरवल्याशिवाय राहत नाही, कारण इथल्या वातावरणामध्ये तो गोडवा आहे असं मला वाटतं. तर लवकरच भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. नमस्कार.